आणि काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी पण इथे दिसतात. आपण 15 एप्रिल 26 पासून हे अभियान सुरू करतोय. साधारणतः 1 वर्षाचा कालावधी त्याचा आहे. आता ते अभियान आहे म्हणून आपण काम करायचं आहे हे तर खरं असलं तरी आपण सगळेच विभाग वेगवेगळ्या पद्धतीने याच्यासाठीच काम करत असतो. कुठलंही आरोग्य हे फक्त आरोग्य कर्मचाऱ्याच्या हातात नाहीये. तो काय खातो, कुठल्या हवेत तो श्वास घेतो, पिकवणारा काय पिकवतो, त्या पिकावर काय पेस्टिसाइड मारतो, आणि बऱ्याच वेळेला थोड्या वेळाने तुमच्यासाठी पण चहा किंवा जेवण येईल गरम गरम प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आणि तुम्ही पण ते खाल. आरोग्य विभागात आहात, तुम्हाला माहित आहे, मी खाल्लं नाही पाहिजे पण तुम्ही खा. कारण आपली मानसिकता झाली आहे की आपण ऍडजस्ट करतो. रस्त्याने जाणारा कोणीही माणूस, त्याला कुठला आजार आहे, निमोनिया तर असतो बऱ्याच लोकांना, टीबी पण असतो छुपा, मग तो थुंकतो. शेजारी छोटस बाळ असतं, एखादी गर्भवती महिला असते, मग त्याला तुम्ही काय करणार? तर लोकांच्या सवयी बदलणं आणि मग ट्रीटमेंट करणं, ऍटमॉस्फिअर स्वच्छ करणं हे खूप मोठं चॅलेंज आपल्या सगळ्यांसमोरच आहे आणि ते आपण करणं हेच खरं अभियान आहे. किती मार्क मिळणार आहेत, किती पैसे मिळणार आहेत हा नंतरचा भाग, पण माणूस म्हणून माणसाची सेवा किंवा मानव सेवा म्हणजे मानव सेवा असं समजून जेव्हा आपण काम करतो तर आपल्याला त्या कामाचं समाधानही मिळतं. मला माहिती आहे आपण सगळेच जेव्हा नोकरीत येतो ना तेव्हा काहीतरी एक उद्देश घेऊन येतो, नाही मला हे करायचंय, मला हा समाज बदलायचा आहे, आरोग्य घडवायचंय, पण कुठेतरी मग आपण डिमोरलाइज होत जातो. बऱ्याच गोष्टी अशा आपल्याला सरकारी कर्मचारी म्हणून विशेषतः काम करताना येतात आडव्या की आपल्याला त्याचा त्रास होतो आणि मग आपण म्हणतो जाऊ दे, होतंय बघू, असं करत मग आपण सरकारी म्हणून त्या ढाच्यात आपण घडलो जातो. आता आपल्याला कृषी विभागाबरोबर सगळ्यात महत्वाचं काम करायचं. इथे व्हिडिओ पण आहे. तर कृषी विभाग आता पीक पद्धतीमध्ये काय करतो आहे, कुठले पेस्टिसाइड्स मारले जातात, ते जमिनीत झिरपतात, पाण्यात झिरपतात, त्याच्यातून असाध्य आजार होतात. आजही मी वॉटसनला काम करत होते 2013-14ला, आज 26 आहे, आजही पाण्यातलं आर्सेनिक वगैरे आपण तपासू शकत नाही. आणि मग आपण ते पाणी पितोय ते कुठल्या क्वालिटीचं आहे. व्हिडिओ मॅडम आहेत नाशिकच्या, त्यांच्या भागामध्ये ओढा, शिलापूर इथे फेसाळलेलं पाणी गोदावरीत सोडलं जाते. व त्या पाण्यात काय काय आहे, पुढेची जी गावं आहेत ते कुठलं पाणी पितात, कितीही त्यांनी त्याच्यात क्लोरीन टाकलं तरी ते स्वच्छ होणार आहे का, हे खूप मोठे प्रश्न आपल्याकडे आहे. आणि जर आपल्याला सुदृढ समाज घडवायचा असेल तर या बेसिक गोष्टींपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. आपण कोणतं पाणी पितो, कोणतं अन्न खातो, कुठल्या हवेत श्वास घेतो, आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या मनाला आणि शरीराला काय दाखवतो. दिवसभर आपल्या हातात मोबाईल आहे, आपलं मानसिक आरोग्य त्या मोबाईलमुळे काय झालं आहे. आपण 4 पानं सलग वाचू शकतो, 2-2.5 तास मोबाईल लांब राहिला तर आपण अस्वस्थ होत नाही का? आपण यापूर्वी जेव्हा 90s मध्ये मोबाईल नव्हता तेव्हा आपण जगतच होतो ना, पण आज मोबाईल नाही म्हणजे खूप मोठं काहीतरी आपलं आपण चूक करतोय, आपला मोबाईल बंद आहे, हे पण एक गिल्ट आहे. आई मुलाला जेवू घालताना मोबाईल दिल्याशिवाय माझं बाळ जेवतच नाही. खरंच ते कुपोषित सुपोषित काय होऊ शकतं, एक तर ते खूप ओबेज होईल सुजोटी सारखं, किंवा कुपोषित राहील कारण त्याचं त्या जेवणाकडे लक्ष नाहीये, तो ते प्रॉपर चावत नाहीये, लाळेतनं जाणारी सगळी जी संप्रेरक आहे ती त्याच्यात मिसळत नाहीये, मग त्याचं डायजेशन प्रॉपर होईल का, त्याच्या नर्वस सिस्टीम वरती किती ताण येतोय ह्या सगळ्याचा. आणि म्हणून शासनाने आता मानसिक आरोग्य पण याच्यात ऍड केलं आहे. जसं आपलं फिजिकल हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ पण ऍड केली आहे. आणि फिजिकल हेल्थ साठी आता आपण पण सकाळी निघाला असाल, आपण किती जण वॉकला जातो, आपण काय खातो, आपण कच्चं किती खातो, शिजलेलं किती खातो, आणि जे कच्चं खातो ते पण आपण सॅलड खातो त्याच्यात कोबी असते, कोबी कच्ची खाण्याचे काय परिणाम होतात हे आपण समाजापर्यंत पोहोचवू शकलो का? कोबी कच्चे खाण्याचे खूप वाईट परिणाम होतात, पण आजकाल डाएटच्या नावाखाली खूप लोक कोबी किंवा बऱ्याच गोष्टी कच्च्या खातात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समाजाला शिकवायच्या आहेत. मोबाईल हातात घेऊन बाळाचं पोट भरत नाही, किंवा त्याला खूप काही छान गाणं ऐकायचं असतं म्हणून मोबाईल देतात. तर ह्या गोष्टींची जनजागृती आपल्याला
जनापर्यंत करायची आहे, तर आपण एक सुदृढ समाज मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या घडवू शकतो.